सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे। त्यानंतर तेथील ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या या ठिकाणी सोलापुरातील रामवाडी या परिसरातल्या स्ट्रॉंग रूम मध्ये जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत। आपण पाहतो या ठिकाणी कडेकोट असा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि आता मतमोजणीची जी काही उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। अंतिम सुनावणी आहे किंवा अंतिम मोजणी जी आहे ती 4 जून रोजी होणार आहे आणि त्याच्याच तयारीसाठी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्याचबरोबरीने महसूल प्रशासनाने या ठिकाणी जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपण आता आहोत रामवाडी परिसरातील या शासकीय गोदामामध्ये ज्या ठिकाणी या सर्व ईव्हीएम मशीन्स ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि चोख असा बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी असलेला पाहायला मिळतोय। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। कोणालाही या गेटच्या आतमध्ये एंट्री नाही आहे, केवळ इथे काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांनाच या ठिकाणी ही सुविधा जी आहे आज जाण्याची देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही जे आहेत ते देखील या ठिकाणी लावण्यात आलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकंदरीतच चोख असा बंदोबस्त जो आहे तो या माढा आणि सोलापूर लोकसभेसाठी झालेल्या मतदानाच्या जे काही ईव्हीएम मशीन्स ठेवण्यात आलेल्या आहेत या शासकीय गोदामामध्ये ठेवण्यात आल्या आहेत त्याच ठिकाणी हा संपूर्ण कडा पहारा जो आहे पोलिसांचा तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्वतः जातीने लक्ष घालत या ठिकाणी ही सर्व तयारी जी आहे ती या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीतच पोलीस प्रशासनाने आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते देखील तैनात केलेले आहेत। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस प्रशासन असेल त्याचबरोबरीने निवडणूक निर्णय अधिकारी असतील यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कडा पहारा जो आहे तो देण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सोलापूर लोकसभेसाठी जवळपास 59% मतदान जे आहे ते झालेलं होतं, तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 63% मतदान झालेलं होतं। त्यामुळे सोलापुरातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते, तर माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये थेट लढत जी आहे ती झालेली होती आणि त्याचा निकाल जो आहे तो आता 4 जूनला येतोय। तत्पूर्वी या ठिकाणी ज्या स्ट्रॉंग रूम आहेत त्यामध्ये ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि इथली सुरक्षा चोख असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।